तर बघा मस्त अशी पाव किलो गवार आहे. तर आपण बघा किती हिरवीगार आणि एकदम मस्त अशी गावरान गवार आहे बघा. तर चला आता आपण साफ करून घेऊया. छान आहे बघा अशी मस्त गवार, एकदम ताजी आहे आणि गावरान गवार आहे बरं काही एकदम भारीच आहे. चला तर आपण साफ करूया आता. तर बघा अशा साफ करून घेऊया मस्त. बघू शकता अशी मस्त साफ करून घेऊया आपण आता सर्वच गवार. बघू शकता किती मस्त अशी गवार आहे. नंतर चला आपण सगळीच गवार आता साफ करून घेऊया. तर बघा मस्त अशी पाव किलो गवार आहे. तर आपण बघा किती हिरवीगार आणि एकदम मस्त अशी गावरान गवार आहे बघा. तर चला आता आपण साफ करून घेऊया. छान आहे बघा अशी मस्त गवार, एकदम ताजी आहे आणि गावरान गवार आहे बरं काही एकदम भारीच आहे. चला तर आपण साफ करूया आता. तर बघा अशा साफ करून घेऊया मस्त. बघू शकता अशी मस्त साफ करून घेऊया आपण आता सर्वच गवार. बघू शकता किती मस्त अशी गवार आहे. नंतर चला आपण सगळीच गवार आता साफ करून घेऊया. तर बघू शकते असं मस्त मी शेवग्याच्या शेंगा आणि वांगे कट करून दिलेले आहे सुनबाईला आणि पाण्यामध्ये टाकलेले आहेत म्हणजे काळे पडू नये वांगे, त्यामुळे त्यासाठी. तर बघू शकते आणि इथं बघा अशी गवार मी साफ मस्त करून घेतलेली आहे. बघूया आपण गवार बनवूया. तर बघू शकता किती मस्त अशी गवार आहे. मी इथं कढाई ठेवलेली आहे, त्यामध्ये बघा थोडं लसूण टाकून घेतलेला आहे. आपण मिठाची गवार बनवूया बघा. तर बघू शकता. तर बघू शकता थोडीशी जिरे पावडर टाकलेली आहे मी आणि इथेच बघा अशी धुतलेली गवार आहे टाकून. आणि इथेच बघा थोडीशी धना पावडर टाकून घेणार आहे. हे बघा थोडी धना पावडर टाकलेली आहे. एवढी छान होते ना अशी मिठाची गवार, मैत्रिणींना खूप खूप भारी होते आणि आपल्या जेवणाबरोबर तोंडी लावायला छान.
बघू शकते अशी मस्त मी परतून घेणार आहे तेलामध्ये. तर बघू शकता थोडंसं मीठ टाकून घेतलेलं आहे मी इथे, थोडीशी बघा हळद. तर बघू शकता मस्त अशी परतून घेणार आहे आणि एक वाफ काढून घेणार आपण भाजीला. मस्त अशी मिठाची गवर झालेली होईलच आता बघा किती छान. चला मी एक वाफ काढून घेते आता. तर बघा मी एक वाफ इथं काढून घेतलेली आहे बघा. तर बघू शकता आपली मस्त अशी गावरानी गवार आहे आणि तेलाने साठी केली ना तर खूप अशी मस्त गवार होते. तर चला आपण थोडीशी अजून शिजून देऊ बघा, नंतर बघूया आपली भाजी. तर चला आपण थोडं अजून वाफ काढून घेऊया एक. तर बघू शकता मी पुन्हा एक वाफ काढून घेतलेली आहे. मस्त आपली गवारीची शेंग त्याला मिठाची खूपच छान झालेली आहे. तर बघू शकता तुम्ही किती मस्त अशी गावरानी गवार आहे आपल्यावाली. खूप अशी भन्नाट गावरानी गवार जेवणाबरोबर आपण तोंडी लावण्यासाठी एवढी भारी होते, खूपच अशी मस्त होते बघा. तर चला कशी वाटली आपली मस्त अशी गावरानी गवारीची शेंगाची भाजी, नक्की कमेंटमध्ये सांगा. बाय बाय. आपल्या छोट्या